प्रत्येक संघर्षाला सुरुवात मराठी भाषेत लोकांच्या मनात असंतोष गुंतून जातात. प्रत्येक संघर्षाला सुरुवात सेनापती बापट यांनी विधानसभेवर मोर्चे काढले. त्यावेळी मोर्चे त्याचे एक मुख्यमंत्री होते. मोर्चांवर पोलिसांनी लाठीमार व अश्रूगुळाचा वापर केला. याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर 50,000 लोकांची सभा झाली. कॉम्रेड डांगे यांनी सभेला मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ 6 फेब्रुवारी 1943 रोजी केशवराव जगे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी श्री कॉम्रेड अब्दुल डांगे तर उपाध्यक्षपदी डॉक्टर नरवणे आणि सचिवपदी एस.एन. जोशी यांची निवड झाली. मुंबई महाराष्ट्र निर्णयाने जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा मोठे जन आंदोलन उभे राहिले. 106 जणांनी हुतात्मे पत्करले. 106 जणांचे स्मारक हे मुंबईतील रंगभूमीजवळ उपस्थित आहे. महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काढली झालेले आंदोलन पाहून केंद्रीय सरकार हे महाराष्ट्र निर्मितीचा अनुकूल बनले. तर काँग्रेसचे अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन केंद्र सरकारच्या भागात टाकले. त्यानुसार गुजरात व महाराष्ट्र हे 2 द्विभाषिक राज्य निर्माण झाले. एप्रिल 1960च्या कायद्यानुसार मुंबई निर्माण झाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960 रोजी पहाटे झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरू यांनी कागदला महाराष्ट्र दिनाची अधिकृत घोषणा केली. यशवंतराव चव्हाण यांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली.